एक महत्त्वाची अपडेट आपण दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दिल्लीमध्ये ते पोहोचलेले आहेत आणि आज त्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पुढची रणनीती काय आखली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते, पण तो दौरा अर्ध्यावर सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकताच भारतामध्ये परत आलेले आहेत। आज सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ सल्लागार समितीची बैठक होणार आहे आणि ही बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होईल। पहलगाम हल्ल्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावरच सोडून मोदी दिल्लीमध्ये दाखल झालेत। याचा जवाब दिला जाईल, याचं उत्तर दिलं जाईल असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता पुढची रणनीती नेमकी काय आखली जाते, कशा पद्धतीनं या दहशतवादी हल्ल्याला उत्तर दिलं जातं, काय कारवाई केली जाते काश्मीर खोऱ्यात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाले तेव्हाची। पुन्हा एकदा जाऊयात, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियातील आपला दौरा जो 23 तारखेपर्यंत चालणार होता, म्हणजे जवळपास उद्या पंतप्रधान हे भारतात परतले असते, परंतु त्यांनी ही व्हिजिट कट शॉर्ट केली, ज्याला आपण राजनयिक भाषेमध्ये म्हणतो की एखादा दौरा हा लवकर आटपला आणि ते भारतात परतलेत। विशेष म्हणजे सौदी अरेबिया हा स्वतः एक पुढारलेला इस्लामिक देश आहे। सौदी अरेबियाचं सर्व इस्लामिक देशांमध्ये एक वेगळं महत्त्व आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात असतानाच अशा प्रकारे ही संधी साधली गेली का, हा देखील एक प्रश्न आहे। दुसरा मुद्दा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतात आल्यानंतर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी जी असते, मंत्रिमंडळाची सुरक्षा विषयक समिती असते, ज्यामध्ये पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि काही प्रमुख 5 मंत्री हे कॅबिनेटमधील असतात। तर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक होणार आहे। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात। स्वाभाविक जर युद्धाच्या बाबतीतला निर्णय असेल, सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीतला निर्णय असेल, कोणत्याही स्वरूपाची मोठी लष्करी कारवाई करायची असेल तर त्यासाठीचं अप्रूव्हल हे अशा स्वरूपाच्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीमध्ये घेतलं जातं आणि त्यामुळे या बैठकीची औपचारिकता आज होईल आणि आजच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री देखील कदाचित दूरस्थ पद्धतीने जोडले जाऊ शकतात। परंतु राजनाथ सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या बैठकीमध्ये निर्णय घेतील की पुढची रणनीती काय असेल, पुढे लष्करी कार्यवाही करायची आहे का, ती कशा पद्धतीने केली जाईल, युद्धाची घोषणा केली जाणार आहे का, पाकिस्तानमध्ये सैन्य पाठवून काही कारवाई केली जाणार आहे की पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक सारखा एखादा गनिमी काव्याच्या माध्यमातून हल्ला केला जाणार आहे। तर या सगळ्यासाठीच कॅबिनेट कमिटीचं अप्रूव्हल लागतं, तर त्यासाठी आज बैठक होणार आहे आणि नरेंद्र मोदी दिल्लीत आलेले आहेत। काल नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियातील आपला डिनरही कॅन्सल केला होता संध्याकाळचा आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की मिडल ईस्ट जो कॉरिडॉर आहे, मिडल ईस्ट युरोपियन कॉरिडॉर, तर त्या कॉरिडॉरच्या संदर्भात काही मोठ्या घोषणा सौदी अरेबियाच्या दौऱ्यातून होणार होत्या। 2 ऑइल रिफायनरीजच्या घोषणा भारतामध्ये होणार होत्या आणि ज्यावेळी G20च्या वेळी या मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉरची घोषणा झाली होती, त्यानंतर अचानक आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय शेअर मार्केट्समध्ये खूप पॉझिटिव्ह रिॲक्शन त्याची आली होती। तर या सगळ्याचं एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट हे भारताच्या अर्थव्यवस्थेतही उमटणार होतं, परंतु जम्मू काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने या सर्वच गोष्टींवर एक प्रकारे पाणी फिरवलं गेलं आणि त्यामुळे हा जो हल्ला आहे, या हल्ल्याचं टायमिंग हे आंतरराष्ट्रीय दृष्टीने सुद्धा खूप नेमकेपणाने दहशतवाद्यांनी निवडले की ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रिवायवलची किंवा एक पॉझिटिव्ह सेंटिमेंटची कुठेतरी आशा होती मोदींच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यातून आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या भारतातील दौऱ्यातून। दुसऱ्या बाजूला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अमेरिकेच्या दौऱ्यावर होत्या, त्या पेरुवियन देशाचा दौरा करणार होत्या, परंतु काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याने निर्मला सीतारामनही भारताच्या दिशेने निघालेल्या आहेत। पुन्हा एकदा त्यांनी त्यांचे सगळे दौरे रद्द केलेत। नरेंद्र मोदींनी आपला दौरा लवकर आटोपलेला आहे आणि त्याचे जे पॉझिटिव्ह रिॲक्शन ही मार्केटमध्ये दिसली असती ती आज कदाचित दिसणार नाही, कारण काल पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर आज काहीतरी मोठी कार्यवाही ही भारताकडून केली जाईल याबाबतची स्वाभाविक अपेक्षा ही सर्व ठिकाणी व्यक्त केली जाते आणि त्याचा पुन्हा एकदा नकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसेल। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सर्व प्रकारचे परदेश दौरे हे रद्द करण्यात आलेले आहेत। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स हे भारतात आहेत, आज ते आग्र्याला जाणार आहेत, परंतु त्यांच्याही दौऱ्यामधून जे एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट भारतीय अर्थव्यवस्थेवर, भारतीय बाजारामध्ये उमटलं असतं तर त्यावर देखील पाणी फिरवलं गेलं। त्यामुळे या दौऱ्याने साधलेलं म्हणजे या हल्ल्याचे परिणाम
हे भीषण झालेले आहेत आणि तितक्याच दृष्टीने भारताने जे आपापल्या परीने प्रयत्न केले होते आपली नाही बरोबर आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या ज्या घडामोडी भारताला केंद्रस्थानी ठेवून होत होत्या त्या सगळ्यांना सध्या पूर्णविराम मिळालेला आहे या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि या टायमिंगचा देखील आता साकल्यानं विचार केला जाईल. सोमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.